नमस्कार, मी अंगोळीची गोळी या सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता माधव पाटील। नामिबियात तीव्र दुष्काळ पडला आहे, इतका की माणसांबरोबर प्राण्यांना प्यायला पाणी नाही। म्हणूनच तेथील सरकारने हत्तींना मारून त्यांचे मांस माणसांना खायला देणार आहे। अरे रे, हत्ती कोणाला आवडत नाहीत? लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हत्ती आवडतात। एवढेच काय, पण आपल्या गजाननात वक्रतुंडात सुद्धा एक हत्ती आहे। मित्रांनो, मला एक सांगा, हत्तींना आधार कार्ड असतं का हो? मतदान कार्ड नाही ना? माणसांना देश असतो, पण निसर्गातील प्राण्यांना देश नसतो। ते असतात आपल्या पृथ्वीचे, बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिले, पुढे लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा देऊन स्वातंत्र्य दिले। पण आज स्वराज्य आणि स्वातंत्र्य पुन्हा एकदा मिळवायचे आहे, भारतासाठी नाही तर आपल्या पृथ्वीसाठी। आज आपल्या पृथ्वीवर हवामान बदल नावाच्या दुश्मनाने आक्रमण केले आहे। यामुळे तीव्र दुष्काळ, अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, माणसांचे स्थलांतर आणि स्थलांतरातून महिलांवर अत्याचार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या हवामान बदलामुळे नामिबिया देशात तीव्र दुष्काळ पडला आहे। म्हणूनच माणसं जगवण्यासाठी हत्तींची कत्तल होणार आहे। पृथ्वीच्या हत्तींना कत्तल करण्याचा अधिकार माणसांना कुणी दिला? या हत्तींचे मांस माणसे खातील आणि माणसं जगतील। अरे रे, इतकी का माणुसकी महाग झाली आहे? मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे विश्वची माझे घर। भारताची संस्कृती वसुधैव कुटुंबकम हा संस्कार देते। हे विचार प्रत्येक भारतीयाकडे आहेत। नामिबिया आपला आहे, तेथील लोक आपले आहेत, तेथील हत्ती सुद्धा आपलेच आहेत ना? दुष्काळाने माणसे मरत असताना, हत्तींची कत्तल होत असताना तुम्ही आम्ही शांत कसे बसू शकतो? तुम्ही काय करणार? अंघोळीची गोळी घेणार का 2-4 बादल्यांची अंघोळ एका बादलीत करणार? का रस्त्यामध्ये एखादा पाण्याचा पाईप फुटला असेल तर पालिकेकडे तक्रार करणार? मित्रांनो, पाणी जीवन आहे, ते वाया जातंय। हत्तींची कत्तल होणार आहे, म्हणून निदान अस्वस्थ तरी व्हा, पण आपण सर्वांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे। इकडचं पाणी तिकडे नेता येईल का माहीत नाही। भारतातून नामिबियामधल्या छोट्या मुलांना खाऊ पाठवता येईल का माहीत नाही। पण प्रयत्न करणं हे तर नक्कीच आपल्या हातात आहे। तुम्हा सर्वांच्या आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या मदतीने आपण आपल्याच नामिबियासाठी, नामिबियाच्या बंधू भगिनींसाठी आणि आपल्या हत्तींसाठी थोडे पाणी, थोडा खाऊ पाठवणार आहोत। हे अशक्य वाटतंय, पण तुम्ही सोबत असाल तर हे शक्य आहे, बरोबर ना? आपल्या नामिबियाला, आपल्या हत्तींना तुमची मदत हवी आहे, कारण नामिबियाचे हत्ती आपले हत्ती। हत्तींना हात द्या, हत्ती नक्की हसतील। मदतीसाठी हा कोड स्कॅन करा किंवा बँकेत ऑनलाईन ट्रान्सफर करा। तुम्ही केलेली मदत नामिबियात पोहोचवण्याची जबाबदारी या माधवची। धन्यवाद, काळजी घ्या।